सध्या भारतात जो आहे तो शॉर्ट स्टेपल आहे. त्याचं 29 mm त्याची लेंथ असते आणि म्हणजे धाग्याची लांबी ती जर 32, 33, 34 पर्यंत गेली तर शेतकऱ्याला याचा फायदा निश्चित होईल. आज 29 mm च्या गाठीचा भाव आहे 54,000 रुपये प्रति कट्टी. तो जर 32, 33, 34 गेला तर हा 60,000 ते 80,000 रुपये प्रति खंडीचा रेट होईल. त्यामुळे शेतकऱ्याला कापूस उत्पादन वाढ आणि क्वालिटी सुधारणा याच्यामुळे दुहेरी फायदा होणार आहे. एकरी उत्पन्न वाढेल, क्वालिटी वाढेल, खर्च कमी होईल. त्यामुळे आज जो शेतकरी अडचणीत आहे तो शेतकरी अडचणीत न राहताना कापसाची शेती फायद्याची होईल आणि याचं उत्पन्न आज समजा भारतात 3.25 कोटी गाठीचं उत्पन्न आहे ते 5 कोटी गाठीपर्यंत भारतात जाईल. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संतोष सोनवणे. मॅक्स किसान मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. बजेट जो आहे सगळ्यात महत्वाचा बजेट जाहीर झाला आणि याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांचं लक्ष होतं आणि यामध्ये कापूसासाठी खूप महत्वाचं जे उल्लेख करण्यात आला आणि कापसाचा 5 वर्षाचा कार्यक्रम जे आहेत केंद्र सरकारने जाहीर केलेला हा खूप महत्वाचा आहे आणि कदाचित शेतकऱ्यांचे कापूस सुद्धा शेतकऱ्यांचा हा गेम चेंजर असू शकतो असं काही जाणकारांचं मत आहे. माझ्यावर प्रदीप जैन आहेत, हे कापूस अभ्यासक आहेत, कापूसाचे जाणकार आहेत, व्यापाऱ्याचे जाणकार आहेत, तसं स्वतः त्यांचे जिनिंग आहे आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीयवर ते ट्रेडिंग सुद्धा करतात आणि अनेक महत्वाचे जे त्यांचं भाष्य जे आहेत राष्ट्रीय दैनिक इंग्लिश न्यूजपेपर असेल, द हिंदू असेल, टाइम्स ऑफ इंडिया असेल, इतर वर्तमानपत्रांना सुद्धा त्यांचं बरंच कोट जो आहे केला जातो. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की हा जो अर्थसंकल्प सादर झालाय हा कितपत महत्वाचा असणार आहे आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये किंवा भविष्यातल्या कापसाच्या उत्पादकता वाढीसाठी आणि व्यापार वाढीसाठी वस्त्र उद्योगासाठी किती महत्वाचा आहे. प्रदीपजी, तुमचं स्वागत आहे मॅक्स किसान मध्ये. तुम्ही बजेट बघितला, ह्या बजेटमध्ये तुम्हाला काय वाटतं की 5 वर्षात सरकारने एक शेतकऱ्यांसाठी मोठं गिफ्ट दिलं आहे की थोडासा बदल होऊ शकतो? तुमच्या दृष्टीने हा बजेट कापसासाठी कसा आहे? भारत सरकारने यंदाच्या बजेटमध्ये 5 वर्षाचा कापूस उत्पादन आणि गुणवत्ता वाढीसाठी कार्यक्रम जाहीर केला आहे. हा कार्यक्रम खूप चांगला आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने, कापूस उद्योगाच्या दृष्टीने आणि यामुळे कापूस उद्योगाला, शेतकऱ्याला बराच फायदा होणार आहे. सर्वप्रथम मी या कार्यक्रमाचे स्वागत करतो आणि धन्यवाद देतो. नेमका हा 5 वर्षाचा जो त्यांनी टाइम बॉन्ड दिलेला आहे कापसाचं उत्पादन वाढीसाठी, आता अनेक समस्या आहेत. जर बघायला की शेतकऱ्यांना कापसाचं उत्पादन घेतो पण मात्र त्याचं भाव त्याला मिळत नाहीये. जी उत्पादक क्षमता जी हेक्टरी आपल्याकडे 5, 7 किंवा 10च्या वरती आपण जात नाही. समजा जो बागायतदार शेतकरी असला तर विदेशात जर बघितलं की ब्राझील असेल किंवा अमेरिका असेल, इथे उत्पादक क्षमता 20 क्विंटल पण जातो. आपल्याकडे तो जात नाही. त्याच्यामुळे हा प्रोग्राम फायदेशीर ठरेल. बिलकुल जरूर आहे. अपेक्षित हेच आहे की भारतात सध्या एकरी उत्पन्न 5 क्विंटल आहे. ते जर तुम्ही चीन आणि ऑस्ट्रेलियात केलं तर 15 क्विंटल प्रति एकर उत्पन्न आहे आणि ब्राझीलमध्ये एकरी उत्पन्न आहे 20 क्विंटल. हे जर 20 क्विंटल पर्यंत आपण जाऊ शकणार नाहीये. परंतु या सध्याच्या कार्यक्रमानुसार दरवर्षी 10% जरी वाढ अपेक्षित असली आणि जर ती साध्य झाली तर शेतकऱ्यांना निश्चितच याचा फायदा होणार आहे. आज जो त्यांना दर मिळतोय याला मूळ कारण आहे की भावापेक्षा उत्पन्न कमी. 5 क्विंटलचं जर 6 क्विंटल झालं तरी त्यांना फायदा आहे आणि 5 वर्षात समजा 7-8 क्विंटल पर्यंत गेलं तर शेतकऱ्यांचा खर्च तरी निघेल आणि काही फायदा होईल असं आम्हाला याची निश्चित खात्री आहे. त्यामुळे आम्ही स्वागतच करतो. याच्यामध्ये अजून एक असे प्रश्न उपस्थित होता की बऱ्याचदा उत्पादन शेतकऱ्यांचं कमी येतं आणि भाव कमी आहे, तर हा ताळमेसाठी समजा जी आणि मध्ये जी चर्चा झाली की उत्पादक वाढीसाठी BG2 आपल्याकडे जी येते BT कॉटन 2 आहे, त्याचं पुढचं धोरण जे आहे किंवा BG3 विदेशात जर बघितलं की आपण ब्राझील असेल, अमेरिका असेल, BG म्हणजे 2 पर्यंत गेले, BT कॉटन 5 पर्यंत गेलेलं आहे. आपल्याकडे आपण 2 वर अडकलेलो आहे. त्याच्यामध्ये उत्पादकता कमी आहे का? निश्चितच भारतात BG2 हे वाण साधारण 20 वर्षापूर्वी आलं होतं. 20 वर्षाच्या नंतर भारतात याचा वापर जास्त झाला आणि त्याच्यात जे रेजिस्टन्स होतं कीटक बोंडअळीचं ते संपत गेलंय
त्यामुळे सध्या कापसावर बोंडअळीचा खूप मोठा अटॅक आहे, त्यामुळे उत्पन्न कमी होत आहे. सरकारने या कार्यक्रमाअंतर्गत जर नवीन बियाणं, सुधारित बियाणं विकसित केलं किंवा आयात केलं किंवा सपोर्ट केलं तर निश्चितच बोंडअळीचा अटॅक कमी होईल, शेतकऱ्याचा खर्च कमी होईल, उत्पन्न वाढेल. तेव्हा याचा जरूर विचार व्हावा अशी आमची इच्छा आहे नवीन बियाणाचा. आणि जनरली हा जो बजेट सादर होताना ज्यावेळेस कापसाचा 5 वर्षाचा प्रोग्राम आला, त्यावेळेस तुमच्या मनात नेमकी काय भावना आली, की तुम्ही प्रत्येकी पण दिले, काय भावना आली तुमच्या? भावना आनंद झाला हम्म, की सरकार कमीत कमी आज टेक्सटाईल इंडस्ट्री भारतातली खूप मोठी इंडस्ट्री आहे. हम्म, याच्यात शेतकरी लाखो करोडो शेतकरी आहेत, जिनर्स आहेत, व्यापारी आहे, इम्पोर्ट एक्सपोर्ट आहे. आणि या प्रपोजल किंवा याच्या कार्यक्रमामुळे या सर्वांचाच फायदा होणार आहे आणि पर्यायाने देशाचाच फायदा होणार आहे. तेव्हा आम्हाला हे ज्यावेळी आम्ही बजेट ऐकलं त्यावेळी आम्हाला आनंद झाला. त्यावेळी थोडंसं आम्ही डिटेल त्याचा तपास केला. त्याच्यात त्यांनी एक चांगलं केलं की गुणवत्ता. हम्म, तर गुणवत्ता याचा अर्थ असा आहे की सध्या भारतात जो आहे तो शॉर्ट स्टेपल आहे. त्याचं 29 mm त्याची लेंथ असते आणि म्हणजे धाग्याची लांबी. धाग्याची लांबी हा, ती जर 32, 33, 34 पर्यंत गेली तर शेतकऱ्याला याचा फायदा निश्चित होईल. आज 29 mm च्या गाठीचा भाव आहे 54,000 रुपये प्रति कट्टी. तो जर 32, 33, 34 गेला तर हा 60,000 ते 80,000 रुपये प्रति खंडीचा रेट. त्यामुळे शेतकऱ्याला कापूस उत्पादन वाढ आणि क्वालिटी सुधारणा याच्यामुळे दुहेरी फायदा होणार आहे. त्यामुळे आम्ही तर शेतकऱ्याच्या दृष्टीने आपल्या इंडस्ट्रीच्या दृष्टीने याचं स्वागतच केलेलं आहे आणि पूर्ण आम्ही याच्यात सहकार्य करणार आहोत. आम्हाला जेव्हा जेव्हा सरकारने काही काम दिलं किंवा मदत मागितली तर आमचे सगळे जिनर्स व्यापारी यांना पूर्ण मनाने सहकार्य करतो. त्याच्यात तोच महत्वाचा मुद्दा येतो की आपल्याकडे जो त्या क्वालिटीचा कापूस म्हणजे जो लांब धाग्याचा कापूस आहे तो होत नाही, तो कायम आयात होतो. म्हणजे आपल्याकडे जरी कापड तयार झाला तरी त्याला बाहेरून कापूस आयात करावा लागतो, कारण तो लांब धाग्याचा. काही इतर कापसामध्ये तो मिक्स करावा लागतो, त्याशिवाय चांगला कापड येत नाही. आणि आपल्याकडे अजूनही तो लांब धाग्याचा म्हणजे कापूस किंवा ते बियाणं आलेलं नाहीये. ते येण्यासाठी सरकारने काय केलं पाहिजे जेणेकरून आयात जी कापसाची ती थांबू शकते, म्हणजे विदेशातली? ह्याच्यात सरकारने आधुनिक तंत्रज्ञान, जे सुधारित बियाणं आणि पूर्ण मार्गदर्शन टेक्निकल जे आहे हे जर सगळीकडे जर प्रचलित केलं किंवा याला पब्लिसिटी दिली तर निश्चित हे साध्य होईल. आणि लॉंग स्टेपल ज्याला म्हणतो याचा फायदा असा आहे की आज आपण ज्या गाठी आयात करतोय त्या गाठी आपल्या आयात कराव्या लागणार नाहीये. जो अपेक्षित प्रोडक्शन किंवा जे लागणार आहे ते भारतातच तयार होईल. त्यामुळे विदेशी चलनाचा खर्च आहे तोही वाचेल आणि भारतातील सगळ्या जिनर्सला भारताचा कापूस उपलब्ध होईल. त्यामुळे शेतकऱ्याने याच्यात बरेचसे उद्देश साध्य केले आणि चांगलंच आहे. आम्ही शेवटपर्यंत हेच म्हणणार की चांगलं गरजेचं आहे आणि सहज शक्य होईल. आणि आता ह्या ज्या बजेटमुळे कापसाला आहे, आता पुन्हा आता समजा कापसाचा बऱ्याच ठिकाणी आता काही ठिकाणी कापूस खरेदी विक्री केली जाते, काही ठिकाणी थोडं थांबलेलं आहे. तर याच्यामुळे शेतकऱ्यांच्या किती आशा पलट झाल्या की भविष्यात काय भाव वाढतील कमी होतील, हा एक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे. समजा क्वालिटी वाईज कापूस जर दिला तर त्याचा नक्कीच भाव होईल. नेमकं काय याच्यामुळे परिणाम होईल, शेतकऱ्यांचा जीवनमान सुधारेल? जरूर आहे, पण हा लॉंग प्रोसेस आहे. ती एका वर्षात किंवा 2 वर्षात नाही होणार आहे. याला 5 वर्षाचा जो टेन्युअर सरकारने दिला आहे तो अत्यंत योग्य आहे. 5 वर्षात 2-3 वर्षाच्या नंतर याचे रिझल्ट दिसतील. याच्यात सगळ्या बाजूने शेतकऱ्यांचा कसा फायदा आहे, एकरी उत्पन्न वाढेल, क्वालिटी वाढेल, खर्च कमी होईल. त्यामुळे आज जो शेतकरी अडचणीत आहे तो शेतकरी अडचणीत न राहताना कापसाची शेती फायद्याची होईल आणि याचं उत्पन्न आज समजा भारतात 3.25 कोटी गाठीचं उत्पन्न आहे ते 5 कोटी गाठीपर्यंत भारतात जाईल आणि 5 कोटी गाठी जर झाल्या तर आज ज्या स्पिनिंग मिल आहे त्याच्यातही सुधारणा होईल, वाढ होईल आणि त्याच्यामुळे रोजगार सुद्धा निर्मिती होईल. त्यामुळे इतकं गहन
विचार करून सरकारने निर्णय घेतलेला आहे तो निश्चितच स्वागतच आहे. तुम्ही एक महत्वाचं बोलले की शेतकऱ्या म्हणजे ह्या रोजगार निर्मिती प्रचंड म्हणजे कापसापासून रोजगार निर्मिती आहे. एकीकडे बियाणं पासून तर तुम्ही लागवडीपर्यंत शेतकरी, त्यानंतर पुन्हा कापूस जिनिंग मध्ये येणं, कापूस फॅक्टरीमध्ये येणं आणि पुढे जाऊन तो पूर्ण कपडा तयार होणं, किती मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो. कारण हा खूप मोठी इंडस्ट्री आहे कापसाची, वस्त्र उद्योगासाठी खूप महत्वाची. कारण रोजगार निर्मिती सरकारचं किंवा प्रत्येकाला रोजगार मिळणं पाहिजे, त्याच्यामुळे हा किती गेम चेंजर होऊ शकतो याच्यामुळे. पूर्णतः गेम चेंजर आहे. शेतकऱ्याच्या दृष्टीने म्हणजे सगळ्यात जो फायदा आहे किंवा केंद्रबिंदू आहे शेतकरी आहे. शेतकऱ्याचा तिहेरी फायदा आहे. कमी खर्च होईल, उत्पन्न वाढेल आणि क्वालिटी सुधारणा होईल, त्यामुळे शेतकरी आहे. त्याच्यानंतरचा जो याच्यातला घटक आहे तो जिनर्सचा आहे. आज भारतामध्ये किंवा महाराष्ट्रात म्हणा खानदेशमध्ये जिनिंगची संख्या जास्त आहे, कापूस उत्पादन कमी आहे. त्यामुळे कमी आवक असल्यामुळे कारखाने नुकसानीत आहे. हेच जर उत्पन्न वाढलं तर जिनिंग कारखाने सुद्धा पूर्ण क्षमतेने किंवा चांगल्या क्षमतेने चालतील. त्यांचं होणारं नुकसान आहे ते सुद्धा कमी होईल. त्याच्यानंतर स्पिनिंग आहे. आज स्पिनिंगला जेवढी गरज आहे तेवढा कापूस जरी उपलब्ध असला तरी याच्यामुळे चांगल्या प्रतीचा कापूस त्यांना सुद्धा मिळेल, चांगल्या प्रतीचं त्यांचं सूत निर्मिती होईल आणि त्यांनाही म्हणजे स्पिनिंगलाही फायदा आहे. त्याच्यानंतर टेक्स्टाईल इंडस्ट्रीला लॉंग स्टेपल जो कापूस लागतो, चांगल्या प्रतीचा कापूस लागतो, तो भारतातच त्यांना उपलब्ध होईल, त्यामुळे त्यांचाही खर्च वाचेल. ही पूर्ण चेन जी आहे ही खूप आनंदित आहे आणि आम्ही सरकार दरबारी किंवा देवाला प्रार्थनाच करतो ही योजना यशस्वी व्हायला पाहिजे, भारताच्या दृष्टीने, शेतकऱ्याच्या दृष्टीने किंवा टेक्स्टाईल इंडस्ट्रीच्या दृष्टीने, आणि जरूर सफल होईल असा आमचा विश्वास आहे. मला एक शेवटचा प्रश्न जे आपण बोललो की उत्पादक वाढवायचे असेल तर ते BG2 म्हणजे बियाणं जे आहेत ते आता BG3, BG5, BG4 मध्ये टेक्नॉलॉजी आली पाहिजे. कारण आता ज्या BG2 येते, पूर्वी असं म्हटलं जातं की बाबा BG2 जी आलेली आहे त्याच्यामुळे बोंडअळी नव्हती, रासायनिक खतं नव्हते, पण मात्र जसा जसा काळ वाढत गेला तिचं जी क्षमता जी होती ती आता संपत आलेली आहे. आता कुठली BG2 टाकली तर त्याच्यामध्ये डायरेक्ट कीड येते, बोंडअळी येते, म्हणून शेतकऱ्यांचे येणारं उत्पादन आहे 50% खाली आलेलं आहे. आणि आता जर ह्या बजेटमध्ये चालना मिळते, असा संकेत मिळत आहे की उत्पादकता वाढीसाठी म्हणजे BG3 कदाचित येऊ शकते, असे एक संकेत मिळाले. आणि ते जर आले तर त्याचा फायदा म्हणजे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे पेस्टिसाइड जे रासायनिक खतं त्याचा खर्च वाचणार आहे. कसं बघतात? आता BG3 किंवा जे सुधारित बियाणं आलं तर याचे 2-3 फायदे आहे. आपण शेतीमध्ये कापूस लावताना जी पद्धत आहे ती आपली ठीक सिस्टीम नाहीये. म्हणजे जवळजवळ लावण्याची जी पद्धत आहे ती याच्यात शक्य होईल. म्हणजे प्रति एकरी जे आपण झाड लावतो त्याच्यात दुप्पट झाड याच्यात लागते. त्याच्यानंतर तणनाशक या नवीन याच्यात तणनाशक मारू शकतो, राऊंडअप म्हणून आहे. त्या तणनाशकामुळे जे नुकसान होतं तेही वाचलेले आहे. प्रति एकरी झाडाची संख्या वाढल्यामुळे ते उत्पन्न वाढणार आहे. आणि नवीन बियाणं आहे त्यामुळे जो अटॅकचा किंवा पेस्टचा कंट्रोल जे त्रास होता तेही कमी होईल. त्यामुळे सहज शक्य आहे, पण थोडीशी मेहनत आणि थोडं पेशन्स लागेल, पण जरूर शक्य होईल. आणि भारतात नजीकच्या काळात 5 कोटी गाठीचं उत्पन्न ही झालं तर मोठी घटना राहणार. इतकं मोठं हे प्रपोजल आहे किंवा कार्यक्रम आहे. निश्चितच हे होते प्रदीप जैन यांनी खूप महत्वाचं शेवटी एक सांगितलं की त्यांनी म्हटलं की आता 3 कोटी गाठी जे आहेत ते आपण निर्यात करतो, तर 5 कोटी होऊ शकतं. म्हणजे खूप महत्वाचं आहे. आणि कदाचित ही BG2 आपल्या भारतामध्ये सध्या आहे, पण त्याची जी उत्पादकता जी आहे ती कमी झालेली आहे BG2 कॉटनची. येणारी जी BG3 जर आली किंवा पुढचं व्हर्जन जर आलं तर निश्चित त्याची उत्पादकता शेतकऱ्यांना वाढेल आणि त्याचं उत्पादन जे आहे दुप्पट होईल. हा कदाचित त्यासाठी कार्यक्रम असेल. आणि येणारा काळ हा कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी, कापूस व्यवसायासाठी आणि कापूस ट्रेडिंगसाठी तसंच वस्त्रोद्योगासाठी हा चांगला असेल असं जाणकारांचं मत आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तुमच्या काही सूचना असतील तर आम्हाला नक्की कळवा, आम्ही ते उत्तर करू. पाहत राहा मॅक्स किसान.